नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा विषय मी आपल्यासमोर घेऊन आलो आणि तो म्हणजे असा: महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आणि निवडणूक आयोगानं महाराष्ट्रातल्या 288 विधानसभेच्या जागेवरची निवडणूक जाहीर केलेली आहे. 15 ऑक्टोबर 2024 रोजी निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्राच्या विधानसभेचा निवडणूक कार्यक्रम त्या ठिकाणी जाहीर केलेला आहे. 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला मतमोजणी सुद्धा होणार आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे. त्याचं कारण असं की भारतीय जनता पार्टीनं महाराष्ट्रामध्ये पक्ष फोडाफोडी आणि नेत्यांनाही आपल्या पक्षामध्ये घेण्याचे जे काही प्रकार या ठिकाणी केलेले, याची चर्चा संपूर्ण देशभर झालेली आहे. आणि त्यानंतरची होणारी ही विधानसभेची पहिली निवडणूक आहे. तसं जर पाहिलं तर महायुती विरोधात महाविकास आघाडी या दोन मोठ्या आघाड्यांमध्येच मोठी टक्कर महाराष्ट्रामध्ये होईल हे चित्र आहे. परंतु लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं होतं की महायुतीला महाविकास आघाडीने या ठिकाणी मोठी टक्कर दिली होती आणि जवळपास 48 पैकी 31 खासदार हे महाविकास आघाडीचे, तर जवळपास 17 खासदार हे महायुतीचे या ठिकाणी विजयी झाले होते. शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत जर आपण विचार केला तर शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर, अजित पवार यांच्यासोबत 40 आमदार गेल्यानंतर नव्यानं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार हा पक्ष त्यांना स्थापन करावा लागला. त्याची मान्यता त्यांना मिळाली आणि त्यासोबत तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह सुद्धा त्यांना लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मिळालं होतं. परंतु शरद पवार यांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या जवळपास 10 जागेवरती निवडणूक लढवली. या 10 जागेवरती शरद पवार यांच्या पक्षाचे 8 खासदार हे विजयी झाले, तर 2 खासदार हे पराभूत झाले हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यापैकी सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये शशिकांत शिंदे यांच्या विरुद्ध छत्रपती उदयनराजे भोसले हे भारतीय जनता पार्टीकडून लढले होते. या दोघांमध्ये अत्यंत अटीतटीचा सामना झाला आणि या ठिकाणी उदयनराजे हे 32,000 काही मतांनी त्या ठिकाणी विजयी झाले होते. मात्र याच ठिकाणी एक मोठा घोळ होता आणि तो म्हणजे असा की तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह राष्ट्रवादी काँग्रेस शशिकांत शिंदे यांचं जरी असलं तरी याच निवडणूक आयोगाच्या बॅलेट ईव्हीएम मशीनमध्ये पिपाणी हे चिन्ह सुद्धा त्या ठिकाणी होतं आणि या पिपाणी चिन्हाला जे विजयी झालेलं मतदान आहे त्यापेक्षा जास्तीचं म्हणजे जवळपास 37,000पेक्षा अधिक मतदान त्या पिपाणीला पडलं होतं. याचा अर्थ राष्ट्रवादी काँग्रेसनं असाही काढला होता की राष्ट्रवादी काँग्रेसचे 8 खासदार तर विजयी झाले, परंतु त्यांचं जे मताधिक्य मिळालं होतं ते मताधिक्य आणखी वाढलं असतं. परंतु त्या ठिकाणी तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासोबत निवडणूक आयोगानं पिपाणी हे चिन्ह सुद्धा ठेवलं होतं आणि त्यामुळं मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला. तुतारी आणि पिपाणी हे चिन्ह साधर्म्य जरी नसलं तरी अनेक मतदारांना पिपाणी हेच तुतारी समजून त्या ठिकाणी मतदान केलेलं आहे आणि त्यामुळे 8 खासदार जरी विजयी झाले तरी त्यांच्यामधलं जे मताधिक्य आहे हे मात्र कमी झालं, असं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचं मत होतं. त्यासोबतच जे 2 खासदार पराभूत झालेले आहेत सातारा आणि आणखी एका मतदारसंघाचे, हे दोनही उमेदवार विजयाच्या उंबरठ्यावर होते, ते विजयी होत होते. परंतु त्या ठिकाणी पिपाणी हे चिन्ह असल्या कारणानं तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाला कमी मतदान पडलं आणि ते मतदान विभागून गेलं, असंही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचं मत आहे. परंतु असं जरी झालं असलं तरी लोकसभेच्या निकालावर शरद पवार राष्ट्रवादी गटानं समाधान व्यक्त केलं होतं, कारण 10 पैकी 8 खासदार त्यांचे विजयी झाले होते. परंतु त्यानंतर शरद पवार यांच्या पक्षाकडून महत्वाची आणि भूमिका त्या ठिकाणी घेण्यात आली आणि त्यांनी निवडणूक आयोगाकडे 2 मागण्याही करण्यात आल्या होत्या. त्यापैकी एक मागणी अशी होती की तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह योग्य पद्धतीनं नाही, त्याचा आकार लहान आहे आणि ते वाढवण्यात यावं. आणि दुसरं म्हणजे पिपाणी हे चिन्ह किंवा तुतारी वाजवणाऱ्या माणूस या चिन्हाच्या साधर्म्य असलेली चिन्ह त्या ठिकाणी काढून टाकावीत, म्हणजे त्याचा परिणाम मतदारांवर संभ्रम निर्माण होताना दिसणार नाही, अशी मागणी त्यांनी केली होती. परंतु आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की 15 ऑक्टोबर 2024 रोजी निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक जाहीर केली. यावेळेस त्यांना माध्यमांच्या वतीनं विचारण्यात आलं होतं की शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं जी मागणी आपल्याकडे केली होती ते पिपाणी चिन्ह या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिसेल का? तर निवडणूक आयुक्त यांनी स्पष्टपणे सांगितलंय की शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून 2 मागण्या करण्यात आल्या होत्या. ते म्हणजे तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह लहान आहे, ते मोठं करण्यात यावं. ती त्यांची पहिली मागणी निवडणूक आयोगानं मान्य केलेली आहे. परंतु दुसरी मागणी त्यांनी केली होती की पिपाणी हे चिन्हाच्या यादीतून ते काढण्यात यावं, अशी मागणी केली होती. परंतु निवडणूक आयोगानं ती मागणी फेटाळलेली आहे, कारण त्या दोन्ही चिन्हामध्ये साधर्म्य नाहीये आणि त्यामुळे आम्हाला तसं करता येणार नाही, असं सुद्धा निवडणूक आयोगानं सांगितलेलं आहे. एकंदरीत जी पिपाणी लोकसभेला शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची डोकेदुखी झाली होती, ती मोठ्या प्रमाणावर डोकेदुखी आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये होणार आहे.
कारण विधानसभा निवडणुकीमध्येच खरी अटीतटीची लढत राहणार आहे. कारण लोकसभेला 48च जागा होत्या, त्यापैकी 10 जागेवरतीच राष्ट्रवादी काँग्रेस लढली होती. परंतु आता विधानसभेच्या 288 जागा आहेत आणि जवळपास राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हा 65 ते 70 जागेवरती या ठिकाणी विधानसभेची निवडणूक लढेल अशी सुद्धा शक्यता या ठिकाणी वर्तवल्या जाते. त्यामुळे परिणाम हा जास्तीत जास्त मतदारसंघामध्ये आपल्याला पाहायला मिळेल अशी सुद्धा शंका या ठिकाणी उपस्थित केली जाते. आणि म्हणून शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा निवडणूक आयोगाच्या या भूमिकेमुळे अडचणीत आला की काय असा सुद्धा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय. आणि निवडणूक आयोगानं आमची मागणी मान्य केली नाही किंवा पिपाणी चिन्ह हटवलं नाही या संदर्भात सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी त्या ठिकाणी नाराजी सुद्धा व्यक्त केलेली मला आपल्याला आवर्जून सांगायचं. मित्रांनो, लोकसभा मतदारसंघ हा मोठा असतो आणि त्यामुळं लाखोंचं मतदार त्या ठिकाणी असतात. कारण लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक तालुक्यांचं मत त्या ठिकाणी आलेलं असतं. यामध्ये 5-10 हजाराचा फरक जरी पडला तरी ते मतदार इतर तालुक्यातून किंवा इतर मतदारसंघातून ते भरल्या जातं. परंतु विधानसभेचा मतदारसंघ हा छोटा असतो आणि या ठिकाणी हे चिन्हांचा जर घोळ झाला तर या ठिकाणी थोड्याफार मतानं उमेदवार पराभूत किंवा विजयी सुद्धा होऊ शकतो. आणि आजची महाराष्ट्रातली जर स्थिती पाहिली तर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी आणि महायुती यांचे तर उमेदवार असणारच आहेत. परंतु मतविभागणीसाठी महायुतीकडून महाराष्ट्रामध्ये जे प्रयत्न केले जात आहेत, तिसरी आघाडी असेल, वंचित बहुजन विकास आघाडी असेल, काही अपक्ष असतील, याही व्यतिरिक्त आणखी काही छोट्या छोट्या पक्षाचे उमेदवार हे जास्तीत जास्त संख्येनं त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न या ठिकाणी सत्ताधाऱ्यांच्या वतीनं केला जातोय अशी सुद्धा माहिती आपल्याकडे मिळते. त्यासोबत काही इच्छुक उमेदवार सुद्धा असतात ज्यांनी आपल्या मतदारसंघामध्ये काम केलेलं असतं, तेही या निवडणुकीमध्ये सामोरे जाणार आहेत. आणि त्यामुळं प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये 5-10 नव्हे तर 20-25 किंवा 30 उमेदवार सुद्धा उभा राहू शकतील अशी चित्र आज तरी महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतंय. असं जर झालं आणि त्यातही तुतारी वाजवणारा माणूस आणि पिपाणी अशा पद्धतीचे चिन्ह असतील तर या ठिकाणी मतांची विभागणी पुन्हा होणार आहे. अनेक उमेदवारांना 500, 1000, 2000 जरी मतं पडली तरी ती मतांचीच विभागणी समजल्या जाते. आणि त्यामुळे जो विजयी होईल उमेदवार किंवा जो आमदार होईल तो अवघ्या काही 500, 1000 किंवा 1500 मताच्या फरकानं होईल अशी सुद्धा शक्यता महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत निवडणूक आयोगाच्या या भूमिकेमुळे शरदचंद्र पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस ही अडचणीत आलेली आहे असं सुद्धा या ठिकाणी स्पष्टपणे बोललं जात आहे. खरंच याचा परिणाम विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळेल का? कारण जर तसा परिणाम जर झालाच असता किंवा होणारच असेल तर लोकसभा निवडणुकीमध्ये 10 पैकी 8 जागेवरती खासदार हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानं निवडून आणलेले आहेत. 2 पराभूत झाले आहेत. आता मतदार जागरूक झालाय, मतदार सावध झालाय आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुद्धा प्रचारक म्हणून त्या ठिकाणी सावध भूमिका त्या ठिकाणी बजावत आहेत. चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवायला सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसला अधिक वेळ मिळालेला आहे. त्यामुळे चिन्हांचा असा काही घोळ होईल असं शक्यता वाटत नाही. परंतु जर काही घोळ जर झाला तर त्याचा फटका मात्र शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सहन करावा लागू शकतो असं सुद्धा बोललं जात आहे. मित्रांनो, ही माहिती मी आपल्यासमोर शेअर केलेली आहे. मला योग्य वाटली, मी आपल्यापर्यंत पोहोचवली. तुम्हाला काय वाटतंय? विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी शरद पवार गटाची मागणी जी होती ती या ठिकाणी मान्य केलेली नाही आणि तुतारी वाजवणाऱ्या माणसासोबत पिपाणी हे चिन्ह सुद्धा ठेवलेले. या चिन्हामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला विधानसभा निवडणुकीमध्ये फटका बसेल का? मतांची विभागणी होऊन त्या ठिकाणी त्याचा फायदा महायुतीच्या उमेदवाराला होईल का? तुम्हाला काय वाटतंय? मतदार जागरूक झाला असेल का? तुमचं उत्तर आमच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. कारण तुमची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातून असते, ती अत्यंत अभ्यासपूर्ण असते म्हणून आमच्यासाठी महत्वाची असते. मित्रांनो, जाता जाता एक विनंती करेन, DS न्यूज चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा. दिलेली माहिती आणि व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर निश्चितपणे आपल्या जास्तीत जास्त मित्रांना तो शेअर करा, व्हायरल करा, लाईक आणि कॉमेंट सुद्धा निश्चित करा. कारण तुमच्याही सहकार्याची DS न्यूजला गरज आहे. मित्रांनो, नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन पुन्हा येईल. तोपर्यंत धन्यवाद.